प्रकरणातला हा कोर्टात युक्तिवाद सुरू आहे। कराडवरील गुन्ह्यांची लिस्ट कोर्टात पोलिसांकडून सादर करण्यात आली आहे। कराडवर मकोका का लावला याच्या आधारासाठी गुन्ह्यांची यादी सादर करण्यात आली आहे। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि हत्या झाली, तर त्याची वेळ ही साधारणतः मिळती जुळती आहे। ज्या वेळेला कराड घुले चाटे यांच्यामध्ये संभाषण झालं, संतोष देशमुखांचं अपहरण 3 वाजण्याच्या सुमारास झालं, तर कराड घुले चाटे यांच्यामधलं संभाषण हे 3:20 ते 3:30 म्हणजे 10 मिनिटं चाललेलं होतं। तर या तिघांमधला हा संवाद 10 मिनिटं फोनवरून हा संवाद झालेला आहे। संतोष देशमुखांचं अपहरण आणि या तिघांमधलं संभाषण ही मिळती जुळती वेळ असल्याचं कोर्टामध्ये युक्तिवाद करताना सांगण्यात आलेलं आहे। अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर यांच्याकडून। सागर, निखिल, आपण पाहतो की खरं तर गेल्या अर्धा तासापासूनच्या आहेत या ठिकाणी युक्तिवाद जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या सर्वात महत्त्वाचं म्हणजे मकोका अंतर्गत विशेष न्यायालयामध्ये म्हणजे मकोकाच्या विशेष न्यायालयामध्ये ही सुनावणी जी आहे ती सुरू आहे। कारण यामध्ये वाल्मिक कराडवरती जो आहे तो या ठिकाणी मकोका लावण्यात आलेला आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आता ही संपूर्ण सुनावणी जी आहे ती सुरू आहे। खरं तर यामध्ये मकोका का लावण्यात आला या संदर्भातली ही संपूर्ण माहिती जी आहे ती त्यात तपास अधिकारी देत आहेत आणि या संपूर्ण घटनेमध्ये वाल्मिक कराडचा कशा पद्धतीचा सहभाग या हत्येच्या संपूर्ण घटनाक्रमामध्ये आहे, या हत्येचा जो कट रचला त्यामध्ये देखील त्याचा कशा पद्धतीनं सहभाग आहे याची उकल जी आहे ती आता SITचे अधिकारी या ठिकाणी कोर्टासमोर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकंदरीतच वेगवेगळ्या बाबी ज्या आहेत, साधारणपणे 9 बाबी ज्या आहेत त्या आता कोर्टासमोर मांडायला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या तिघांमध्ये जो आहे तो संतोष देशमुख यांची ज्या दिवशी हत्या झाली, अपहरण झालं, त्या दिवशी या तिघांमध्ये संवाद झालेला आहे आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये हा संवाद झाल्याची एकंदरीत माहिती जी आहे ती SITकडून कोर्टात देण्यात आलेली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती 10 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी विशेष न्यायालयाकडे, मोक्काच्या विशेष न्यायालयाकडे जे आहे ते मागण्यात आलेले आहे। खरं तर 9 ग्राउंड्सवरती ही संपूर्ण मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामध्ये खरं तर वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते देखील उपस्थित केले जात आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं देताना SITकडून ही संपूर्ण माहिती जी आहे ती दिली जाते। कारण आरोपींच्या एकंदरीत आतापर्यंतच्या जे गुन्ह्यांची यादी आहे, विशेषतः वाल्मिक कराड यांच्यावर कोणकोणत्या पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत याची देखील लिस्ट जी आहे ती या ठिकाणी कोर्टाकडे देण्यात आलेली आहे। आणि त्या अनुषंगाने वाल्मिक कराडचा या संपूर्ण घटनेत कशा पद्धतीचा सहभाग आहे आणि बाकीचे जे आरोपी आहेत ज्यांच्यामध्ये हे संभाषण झालं त्यांचा कसा या एकंदरीत या घटनेमध्ये दोन्ही घटनांमध्ये समावेश आहे याची माहिती देखील आता समोर कोर्टासमोर मांडताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीतच जोरदार युक्तिवाद असेल, जोरदार बाजू जी आहे ती आता SITकडून मांडण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। 9 ग्राउंड्सवरती ही संपूर्ण मांडणी केलेली आहे आणि 10 दिवसांची पोलीस कोठडी यामध्ये मागितली गेलेली आहे। त्यामुळे कृष्णा आंधळे फरार आहे आणि त्याला लपवण्यासाठी आरोपींनी मदत केली का हे तपासण्यात येणार आहे।